नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण गावरान पद्धतीची झणझणीत वांग्याची भाजी बनवतोय, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 4 ते 5 वांगी घेतली। वांग्याचं थोडंसं देठ कट केलं आणि त्यानंतर एका वांग्याचे असे 4 भाग करून घेतले आणि कट केल्यानंतर ही वांगी काळी पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवलेली आहे। आता ही वांगी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्यानंतर वांग्याचा मसाला भाजण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये चमचाभर तेल टाकून घेतले। तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये 10 ते 12 खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आणि हे खोबऱ्याचे काप या तेलामध्ये हलक्या ब्राऊन रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे। खोबऱ्याला हलका ब्राऊन रंग आला की यामध्ये आपल्याला 5 ते 6 लाल मिरच्या टाकून घ्यायच्यात। आता ह्या लाल मिरच्या सुद्धा आपल्याला परत खोबऱ्यासोबत 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहे। 3 मिनिटं खोबरे आणि लाल मिरच्या भाजून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तीळ टाकायचे, त्याचबरोबर 1 चमचा कराळे टाकून घ्यायचे आणि थोडंसं दगडफूल टाकून घ्यायचे। आता परत सर्व मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचे आहे। 3 मिनिटात या ठिकाणी मसाले सर्व भाजून झाले। आता भाजलेले मसाले आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक उभ्या आकारामध्ये कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि तेलामध्ये कांदा मिक्स करत हा कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कांदा छान ब्राऊन रंगाचा भाजून झालाय। आता हा भाजलेला कांदा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि भाजलेले सर्व मसाले या ठिकाणी मी थंड करून घेतले आहे। आता थंड झालेले मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडासा कोथिंबीर घेतला आहे। सुरुवातीला आता हे सर्व मसाले पाणी न टाकता ग्राइंड करायचे आणि त्यानंतर पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मसाले मी ग्राइंड करून घेतले आहे। तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असं आपलं गावरान पद्धतीचं मसाल्याचं वाटण तयार झालं आहे। त्यानंतर आपण ज्या कढईमध्ये मसाले भाजले होते त्याच कढईमध्ये मी 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतले। तेलामध्ये ग्राइंड केलेला सर्व मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हा मसाला आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचा आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आता हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मसाला तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलाय। आता या मसाल्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि परत हा मसाला मिनिटभर परतून घ्यायचा आहे। मिनिटभर परतून झाल्यानंतर आता या मसाल्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचे आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेला सर्व मसाला पाण्यासोबत आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जी वांगी पाण्यामध्ये कट करून ठेवली होती ती पाण्यामधून काढून या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि मीठ आणि वांगी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि 2 ते 3 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवायचे। 3 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि परत आपल्याला ही वांगी आणि मसाला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर परत आपल्याला कढईवरती 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। 3 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि परत वांगी आणि मसाला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स झाल्यानंतर आता या भाजीमध्ये आपल्याला ग्रेव्हीसाठी पाणी टाकायचे। तर या ठिकाणी थंड पाण्याचा वापर न करता आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। तर सुरुवातीला इथे मी अर्धा ग्लास इतकं कोमट पाणी टाकून घेतले। आता हे पाणी आपल्याला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ग्रेव्हीची थिकनेस बघायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रेव्ही खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, अशी मीडियम ठेवलेली आहे। तर आपल्याला अशीच ग्रेव्ही या भाजीची ठेवायची आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि या कढईवरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला ही भाजी आता परत 4 ते 5 मिनिटं छान शिजून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि चमच्याने ही वांग्याची भाजी मिक्स करून घ्यायची। बघू शकता भाजीला रंग छान आलाय, भाजीवरती तरी सुद्धा खूप मस्त आली। आता या भाजीमधील वांग आहे ते चमच्यामध्ये काढून घ्यायचे आणि असं दाबून बघायचे। तर बघू शकता वांग या ठिकाणी आपलं छान शिजलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आता वांग्याची भाजी तयार झाली।
तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि तयार झालेली भाजी आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली गावरान पद्धतीची झणझणीत वांग्याची भाजी तयार झाली आहे। तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।